हे बघा मित्रांनो, आज होती वटसावित्री पौर्णिमा आणि त्या दिवशी मी सकाळी लवकरच उठून सगळं आवरलं, पुरण शिजवून घेतलं. सकाळचं काम आटोपल्यानंतर पुरण शिजवून घेतलं, मुलांना उठवलं, देवपूजा आवरून घेतली आणि नंतर स्वयंपाकाला लागले. तर सगळं स्वयंपाकाला लागल्यानंतर पुरण अगदी छान झालेलं होतं, त्यामुळे पोळ्या खूपच छान होत होत्या बघा. आणि शौर्य हा मध्ये मध्ये येत होता, तर त्याला म्हटलं मी चल आपण एक व्हिडिओ करूया. आणि मग त्याने व्हिडिओ करायला सुरुवात केली. आणि व्हिडिओ करत असताना आमचा गॅसला काय थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे गॅस थोडासा स्लो चालत होता. त्यामुळे मी असे 2 तवे मांडलेले आहेत. नाही तर तुम्हाला वाटेल की हे 2 तवे का मांडले असते, बरोबर आहे. तर पोळ्या भाजत नव्हत्या आणि माझी लाटणं झाली तरी तव्यावरची पोळी भाजत नव्हती. त्यामुळे हे 2 तवे ठेवलेले आहेत. आणि पुरणपोळी हा महाराष्ट्रातला अतिशय प्रसिद्ध असा पदार्थ आहे, किंवा महाराष्ट्र हा पुरणपोळीसाठी प्रसिद्ध आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि आपली ही पुरणपोळी देशविदेशात सुद्धा पसरलेली आहे. आणि शौर्यनं व्हिडिओ करत असताना थोडी गडबड केली बघा. ज्या ठिकाणी फोकस करायला हवं होतं त्या ठिकाणी फोकस न करता त्याने बरंच दुसरा इतरही भाग केला आहे. तर मी त्याला सांगत आहे की इथे कॅमेरा धर, आजूबाजूचं घेऊ नको. तर तेव्हा त्याने त्याच्या पद्धतीनंच व्हिडिओ केला आहे. कारण तो पण लहान आहे, फारसा मोठा नाही. अगोदर मी भात शिजवून घेतला होता, भज्याचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं आणि पोळ्या केल्या आणि त्याच्यानंतर भजे काढले आणि भजेही अतिशय छान झाले होते आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ले. आणि कोणताही सण असो, सगळ्यात अगोदर आपलं महत्त्वाचं असतो तो मेन म्हणजे स्वयंपाक. आणि स्वयंपाकात असते ती पुरणपोळी. आणि पुरणपोळी करायलाच खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे सण हा पुरणपोळीमुळे सण वाटतो. आणि सण असेल तर पुरणपोळी करायलाच हवी. आणि त्यामुळे देवालाही नैवेद्य व्यवस्थित दाखवता येतो आणि खरोखर सण असल्यासारखं वाटतं. नाहीतर आपण सण आहे, सर्व डेकोरेशन केलं, सर्व तयारी केली आणि जर स्वयंपाकात पुरणपोळी नसेल तर तो सण वाटणार नाही. आणि पुरणपोळी म्हटलं की त्याच्यासोबत आमटी आली, भजे आले, हे सर्व असणारच. आणि अशा पद्धतीने हा स्वयंपाक आम्ही केला आणि शौर्यनं व्हिडिओ केलेला आहे. आवडलं तर लाईक करा, फॉलो करा आणि शौर्यच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.